मावशी हा मथुरेचा घाट चढता आता एखादं साधंसं गाणं म्हण बघू. अगं राहते अगं म्हाताऱ्या मावशीला तू सांगतेस गाणं बोल. अगं ती जुनी वेळ गेली, जुनी चाल झाली. आजच्या या नवीन पिढीमध्ये तू एखादं ठुमकत तुमच्या बॅकग्राऊंड म्युझिकवर एखादं चांगलं गाणं बोल बघू. अगे चंद्रा तूच म्हण बघ गाणं. हा बोलते की हा बाजार मथुरेचा दया दुधाच्या विक्रीचा. हा बाजार मथुरेचा दया दुधाच्या विक्रीचा. मावशी जोडीला माठ घ्या डोईला जाऊ मथुरे बाजाराला. मावशी जोडीला माठ घ्या डोईला जाऊ मथुरे बाजाराला.
यामध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान मालक म्हणतात. ऋतुवती कापड पृथ्वी धरत्या कापडावर गायीचे रूप घेऊन ब्रह्मण्याला माते यावली याचे कारण ऋतू म्हणाली. ऋतुवती अनेक राक्षस मानते ते गोलगोलचे छेद करतात. ब्रह्मदेव म्हणाले, माते तू चिंता करू नको. श्री विष्णू वासुदेव देवकीच्या पोटी आठवाचा दात नाही, तोच मी आठवाचा दात केला. मला पुंडलिकामध्ये कंसाच्या पापाचा लढा काटोकाट भरला. त्याचा मृत्यू समीपाला आल्या. मथुरे नगरीचा कंस मोठा गर्वाने ओळखला. त्याचे मूळ कारण म्हणजे गोकुलातील गौरवली मथुरेत दैत्याची विक्री करतात. यांचा रस्ता पृथ्वीमध्ये करत नाही. ही कामगिरी आपण करता आपल्या सुद्धा अरे पेंजा अरे सुदामा आलो हे म्हटलं लवकर. स्वर मुरलीचा ऐकला वना ओढ दर्शनाची लागली मना. धावून आलो देवा तुझ्या भेटीला रे काना. धावून आलो देवा तुझ्या भेटीला धन्य झालो मी काना. तव चरणा धन्य झालो मी काना. तव चरणा देवा
कृष्ण सुदामाची कृष्ण देवाचे आली सौगडी हातावर सौगडी मंजूर मुरली वाजली कुंजवना मधुर स्वर घुमला मधुसूदना जाऊन आलो देवा तुझ्या भेटीला ठिकाणा जाऊन आलो देवा तुझ्या भेटीला धन्य झालो मी कानाचा नवचरणा धन्य झालो मी कानाचा नवचरणा आशीर्वाद असावा. कारण म्हणजे एवढे दिवसेकाळ जो ग्रंथाला थाटमाट करून मथुरेच्या वादळ करत आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. देवा आमची कामगिरी सुदामा लक्षात असून द्या हुकूम माझा कायदा नाही. ठीक आहे देवा. आशीर्वाद असतो. अरे तुझे आशीर्वाद त्याच्या नादात माझं नेपथ्य हरवलं असतं. वय पक्या आपल्याला कृष्णदेवाने काय कामगिरी सांगितली नाही. मी काय ऐकली नाही. मग तू काय करत होतास. मी काय त्या गावकरात फणसाची भाजी देणार होती काय तू. अरे ते गावकऱ्याच्या फणसाची भाजी खान खान माझ्या पोटाचा झाला नगारा. आता करणार काय. धावत धावत गेलो गावकऱ्याच्या त्याने फणस गावकऱ्याच्या फणसाच्या खाली गेलो आणि फटाफट फटाफट आटल्या टाकल्या आणि धावत आलो इकडं. तुझ्यान काय व्हायचं नाही माझ्यान काय व्हायचं नाही. आता करणार कोण काम. मग आता तुझ्या ओळखीचा कोण आहे काय. माझ्या वगैरे कोण नाही आता. माझ्या ओळखीचा आहे त्याला हात मार पाव. पाकड्या रे पाकड्या. आता हातात नाही आता मोबाईल वर. आता मोबाईलला रिचार्ज नाही आहे. काम सांगतो अनिलला भरायला. रिचार्ज वरा जरा मारा का टमाट्याने. पाकड्या रे पाकड्या. हाय हाय झोपलाय वाटत. लवकर ये. अरे कृष्णदेवान कामगिरी सांगत नाही. मग उतार का दे लवकर ये. अरे लवकर ये मला झोप आले. आलो आलो मी पेंड्या तुझा मागाईला की तुम्ही कुंजवाना. आलो आलो मी पेंड्या तुझा मागाईला की तुम्ही कुंजवाना. आणि कपिला काय चुकली नानाची वाट धरली काली. कपिला काय चुकली नानाची वाट धरली काली. नानाची वाट धरली काली. कपिला नाही चुकली नानाची
धरली रानाची वाट धरली या रानाच्या पिकाचा वाटा माझ्या पायात डोक्याला काटा माझ्या पायात दुखाला काटा वंडालेला गेला तो माझ्या त्याच्या डोळीला आहे बघोत्या त्याच्या जोडीला आहे मला दोंड्या त्याच्या जोडीला आहे मला दोंड्या तो हात काट्या मारली रानाची वाट धरली तो हात काट्या मारली रानाची वाट धरली रानाची वाट धरली आलो आलो मी पेड्या तुझा माझाई राखे तुम्ही तुझ्या वाटा आलो आलो मी पेड्या तुझा माझाई राखे तुम्ही तुझ्या वाटा पेड्या काय तुझे रानाची वाट धरली अरे ढोपळा टेका हे ढोपळा टेक बसली काढला वाकडा होईल आगडी येईल त्याला वाट खाली चालतो कपिला जा जा कपिला कपिला गेला कपिला हे फणस इकडे दे आता इकडे अरे हो काय कोण चाललं इकडे दे अरे काय सांगू तुला काय नको पहिला गेलो होतो बागवानी कोंडात तिथं कशाला गेला होता तिथं गेलो होतो तुला काय सांगू माझी कपिला गाय तिथं गेले होती आणि तिथून परत आलो ले धावत धावत त्यावल्यात येतून त्या काल्या दिन्या त्या बसलीला आता बसला होता आता काय करतो दादा काय माहित काय गल्लीत होता का मला म्हणतोय तू वाकल्या जातो कुठं मी म्हटलं काटतेवालीत जात आहे खट्टे नालायच्या पुदेला का तिथनं बघतला तर खालनं वरती अगलो झुकला येत होती त्यानं धरला बंदूक आणि दगलीवर लावा काढला मग काय मी तिथनं तता धावत 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 आलो बागवाली तिथं भेटला माया लावून म्हणतो वाकल्या जातात कुठं तर म्हटलं वामनगावकरांना पणच काढायला बोलवला नाही गावकडचा पुढे चाललंस की काय थापाली गावकरचा गगल लावतो लाटलीचा ते आता काढला आणि तुला घेऊन आला गर्व कुठं आहे त्याच्या पंथात गलत नाही पाव देऊन त्याच्यातलं पाव देऊन अरे गरज नाही त्याच्यात त्याच्यात पावत आहे आणि तिथून तुला धावत धावत रावण काट्याकडे आलो त्यावेळेस होलीवर होता तुल्या होता दगलीवर बसलीला आता दगलीवर बसलीला आता घेऊन तर मी म्हटलं इथं काय करतो तर म्हणतो काय नाही बसलाय
म्हटलं होय तुझा एक टिकू दे दहा त्याचा टिकू काढून आणला आणि आणला तर आणला आले ठाकल्याने खाल्ला का आले ठाकल्याने खाल्ला तर त्याची बायको आहे तिकडे बसले दानक्या मालिक तुम्हाला आले तुल्या गेल्या दानाचा टिकू मग आले एवढा मोठा टिकू होता आणि तपा धावत 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 आलो तेवढ्यात तुझा आवाज ऐकला तेवढ्यात फोन आला का कमलेट त्या तिथे भेटला चम्मन गोटा मुंदे कलांची छान आलं त्यानं काय द्याला नाही का म्हणतो माझ्याकडं काय नाही त्या फक्त खिशात आता हात घातला आणि खांद्यावाला तर दामकं ठेवला नव्हता हे तुझा ना तुम्हाला बोलवलं कट्याला मी नाही बोलवलोय मग तुम्ही बोलवला आवाज माझ्या सांगत नाही विचार हे कट्याला बोलवलंय मला आपल्याला कृष्णदेवाने कामगिरी सांगितलेली आहे अरे तसली तर बाबा वाटतोय आई चप्पत आले बाबून तुझ्या मोबाईलला रिचार्ज मारला काढले नाही मारलं नाही काय तू बाबू त्याला आम्ही संध्याकाळी थोडा ससरा खोपे काढणारी निघून मथुरेच्या बाजारी चालय त्यांना पिंपलाच्या ठाई अटक करायचं आहे त्या मला ना काय जातात त्या जाऊ देत आपल्या काय कामगिरी आपल्या कृष्णदेवाने सांगितलेली आहे हा ठीक आहे मग दौलनी तू काय हा ठगला बिलबोल आहे हा ठगला बिलबोल तू तर काय रे शोधतो आगे आगे बघ बाजारी जाण्याला गहिरा तारा चंद्रा जाऊ व्यापाराला डोंगराळ रवी जाई चला करा साऱ्या गाई रात काळो की येई झटपट उचला पायी उशीर भर झाला बाजारी जाण्याला गहिरा तारा चंद्रा जाऊ बाजाराला उशीर भर झटपट उचला पायी उशीर
घ्या म्हटलं दही. बघ हे पागळ्या, जाऊन विचार, या रस्त्याने तुम्हाला जाता येणार नाही. हे म्हातारे इकडं मुलं ये अति मुलं ये इकडं. काय रे वाकड्या? हे म्हातारे तुला या रस्त्याने जाता येणार नाही. अरे वयाची साठी उलटली माझी. हे मावते अगं मी काय म्हणता रस्त्याने मी वर येते आणि खाली जाते. वर येते खाली जाते. हे म्हातारे ह्या सगळ्या तुझ्याच पोली काय ग? या सगळ्या माझ्याच पोरी आहेत. अगं बाय म्हाताले एकावर एक कलून तर खालतीचा टिपाट ना ग. अरे खालतीचं टिपाड व्हायला म्हातारी अजून मजबूत आहे. अगं काय म्हाताले ऐकत नाही. ऐकत नाही मग त्यातली तुला कुठली पाहिजे काय? हे म्हाताले किती पाहिजे? आमच्या पोरींच्या अटी लय मोठ्या आहेत. हा? हो लय मोठे आहेत. हो ते तुला मान्य होतील का? नाही बाई नाही ना मग आमच्या गवळ्याच्या पोरी आहेत. का बाबू बघतोय कुलवाडी ना रे. अरे हो काय माल माता ठीक आहे बघू दे. त्याला उद्या सकाळी बघ, आता नको. मग म्हाताले तू कुठून गेली तरी हा आमचा लत्ता एकच आहे. इथेच आहे. एकच आहे. मग तुम्ही आहात तरी कोण? कृष्णदेवाचे सौंगडी. कृष्णदेवाचे सौंगडी. तुमच्याकडे कायदा वगैरे काय आहे का? होय तर ए दाखव. अरे यानं कायदा नाही तांबे ठेवणार नाही. आणि या मिरच्या कशाला? अरे ताठी देत मुंदे घालायचा त्याची मी पडली आणि हा ठ्याम कापते का त्याची मिरचीवर कटी आहे. ती मिरचीवर लागलेली याची हिरवी आहे. हिरवं काम कापते ते. आणि हा तुलत मुंदे घालायचा इथं होता. तुलत मुंदे तर निघून पडला का मला आणून द्याला म्हणून मी ठेवला. आता इकडे टाक, इकडे टाक आता. करुणी थाट भरुणी वाट करुणी थाट भरुणी वाट चालल्या तुम्ही बाजारात नका नका जाऊ मथुरेत घरी तुझ्या राहू दे गोकुळात नका नका जाऊ मथुरेत घरी तुझ्या राहू दे गोकुळात
कायदा हो हो सुदामा तुमचा कायदा ऐकला. आमच्या हुकमाप्रमाणे तुम्हाला बसावंच लागेल. अगं पोरीनो आपण दमल्या म्हणून 5 मिनिटं बसूया. अच्छा पण बसा बसा. दुसरी वाली तुला काय बसता येत नाही काय गं? मला 6 महिने बसायला आणि 6 महिने उठायला. पाकड्या कसं गेला मातालीला 6 महिने बतायला नाही 6 महिने बसव तिला. भटक्यात बसव. शाबाश या यावत शाबाश शाबाश